APN न्यूज सत्य आणि सकारात्मक। प्राध्यापक मोतीराज राठोड सर लिखित मी एक गुन्हेगार या आत्मचरित्राचे प्रकाशन व प्राध्यापक मोतीराज राठोड सर यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळा दिनांक 27/2/2024 शनिवार रोजी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले। कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी न्यायमूर्ती माननीय BG कोळसे पाटील, प्रमुख उपस्थिती बाळकृष्ण रेणके, डॉक्टर ऋषिकेश कांबळे, डॉक्टर गोवर्धन बंजारा यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या पूर्वी प्रोफेसर अशोक पवार सर, ताधो चव्हाण सर, ऋषिकेश कांबळे सर यांनी आपापले मनोगत व्यक्त केले। समन्वय समिती अध्यक्ष कला मोतीराज राठोड, स्वागत अध्यक्ष मुकुंद सोनवणे, प्रसिद्धी प्रमुख ससो खंडाळकर, कार्याध्यक्ष चुन्नीलाल जाधव, सचिव तोताराम जाधव, उपाध्यक्ष लताताई शिंदे, सहसचिव ताधो चव्हाण, समन्वयक शंतनू राठोड यांची या प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती। या भव्य अशा कार्यक्रमाला प्राध्यापक मोतीराज राठोड सर यांचे चाहते, विचारवंत, साहित्यिक अशा विविध क्षेत्रातील नामवंत मंडळींची तसेच बंजारा महिला पारंपरिक वेशभूषेत मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या। APN न्यूज साठी अर्जुन पवार नूसावत, छत्रपती संभाजीनगर। जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया। माजी केंद्रीय कृषी मंत्री, देशाचे नेते आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब, या प्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती ज्येष्ठ विचारवंत BG कोळसे पाटीलची आपणास विनंती, आपण कृपया मंचावरती यावं। निमभटके विमुक्त आयोगाचे माजी अध्यक्ष माननीय बाळकृष्ण रेणकेजी, ज्येष्ठ विचारवंत आदरणीय डॉक्टर ऋषिकेश कांबळे सर, डॉक्टर गोवर्धन बंजाराजी, आपणा सर्वांना विनंती आहे की आपण महामानवांच्या प्रतिमांना अभिवादन करून आणि प्रसिद्धी प्रमुख श्रीयुत ससो खंडाळकर, कार्याध्यक्ष श्रीयुत चुन्नीलाल जाधव, सचिव श्रीयुत तोताराम जाधव, उपाध्यक्ष श्रीमती लताताई शिंदे, सहसचिव श्रीयुत ताधो चव्हाण आणि समन्वय श्रीयुत शंतनू मोतीराज राठोड या सर्वांच्या वतीनं सर्व मान्यवरांचे, सर्व पत्रकार, प्राध्यापक मोतीराज राठोड यांच्या सोबत काम करणारे विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, पदाधिकारी, त्यांचे सर्व सहकारी, सर्वांवरती प्रेरित करणारे सर्व मंडळ, आदरणीय साहेबांच्या कुठे सेन्सर कुठे जोरदार टाळ्या वाजवून आपण भटके विमुक्तांचे भाग्य विधाता व ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक
मोतीराज राठोड यांच्या या अर्धाकृती पुतळ्याचे पुस्तकही प्रकाशन या ठिकाणी होईल. मी एक गुन्हेगार या पुस्तकाचं प्रकाशन आदरणीय साहेबांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. आदरणीय आपण सर्वांनी हे पुस्तक आपल्या संग्रही ठेवावं. अतिशय देखणा ग्रंथाचा विचार सद्विचारांचा प्रसार गोल्डन पेज पब्लिकेशन पुणे यांनी साकार केलेला आहे. येतात दिवस जातात दिवस सरते सारी वेळ. येतात दिवस जातात दिवस सरते सारी वेळ. आता राहिलाय फक्त आठवणींचा खेळ. आजचा हा कार्यक्रमाचा पुस्तक प्रकाशनाचा सोहळा आणि पुतळ्याचं अनावरण हे मी आणि माझ्या कुटुंबासाठी फार भावनिक असा क्षण आहे. कारण बाबांच्या अनुपस्थितीत हे सगळं होतंय. बाबा मला नेहमी म्हणायचे की शंतनू तू माझा मुलगा आहेस पण वारसदार होशील की नाही हे मला माहिती नाही. साहेब आपण जे काही 3-4 महिन्या अगोदर फलंदाजी केली ती अख्ख्या महाराष्ट्रानेच नव्हे तर देशानेही पाहिली. आणि आज आपण 86 धावांवर नाबाद आहात. आणि आमच्या सगळ्यांचं प्रेम आणि शुभेच्छा तुमच्या इतक्या पाठीशी आहे की साहेब आपण नाबाद शतक केल्याशिवाय राहणार नाही आमची खात्री आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. शंतनूजी मोतीराज बद्दल बोलणार आहे. मोतीरांचा जन्म उमरखेड तालुक्यामध्ये दिंडाळा या तांड्यामध्ये झाला. अशा पद्धतीने शिक्षणाची खूप आवड होती, वाचनाचं खूप नाद होता आणि त्यामुळे मग संघटनाबद्दल आणि चळवळीबद्दल मी काही बोलणार नाही. ही प्रतिष्ठित मंडळी बसलेली आहे ते सगळे बोलतील एवढं बोलून मी माझं. धन्यवाद ताई. मोतीराज राठौड़ जैसा दीदावर 1000 साल के इतिहास में एक पैदा होता है और मेरे लिए खुशी की बात है कि राठौड़ साहब के 20 ग्रंथों में से 2 ग्रंथों की भूमिका लिखने का सौभाग्य मुझे प्राप्त हुआ. एक लदेनी और दूसरी बंजारा लोक साहित्य का मूल्यांकन. कि हजारों मंजिलें होंगी, हजारों कारवां होंगे, निगाहें फिर भी ढूंढेगी तुम्हें, न जाने तुम कहाँ होंगे. संपूर्ण समाजासाठी त्यांनी संपूर्ण ह्याभर कष्ट केलेले आहे. दोघांनी मिळून एक काम बरोबर केलंय. माननीय शरद पवार साहेब आणि माननीय मोतीराज राठोड साहेब या दोघांनी मिळून एक काम असं केलंय की एक जण नामांतर मराठवाडा विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यासाठी नामांतर योगदान झाला. हवा का रुख बदलने के खातिर एक आंधी की जरूरत है. लपटों से झुलसी घुमंतू दुनिया की तकदीर बदलने के खातिर, लपटों से झुलसी घुमंती दुनिया की तकदीर बदलने के खातिर मोतीराज राठौड़ मामा की आज जरूरत है. मोतीराज राठौड़ मामा की आज जरूरत है. आपण वाचा, आपल्या मनाला प्रेरणा मिळेल. आपणही लिहून ठेवा म्हणजे आपल्या पूर्वजांनी काय केले पुढच्या पिढीला कळेल. मला ग्रामकोट लागतं कामा नये. दोन्हीही सभागृहांनी ठराव पास केल्यानंतर सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देता आलं नाही असं कुठेतरी लिहिलं जाऊ नये. आणि म्हणून माननीय शरद पवार साहेबांनी दंड थोपटले. भले सरकारचं काय व्हायचं ते होईल परंतु नामांतर केल्याशिवाय राहणार नाही. आणि आज आपल्या समोर मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालं. आणि खासदार शरदचंद्रजी पवार साहेब. वाचलेल्या गोष्टी कौतुकाची वाचल्याने त्यांच्या वाचनामध्ये गेले आयुष्य घाललं तेव्हा दुसरे दुःख कामले परत काही गोष्टी असतात सोनावे व्यासपीठाचे सगळे मान्यवर आणि उपस्थित बंद वगैरे. आजचा एक कार्यक्रम एक तर मोतीराजीचा पुतळा
आणि दुसऱ्या बाजूने त्यांचा आत्मचरित्र प्रकाशन. माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये काही लोक जे उपेक्षित समाजाला जन्माला आले, सतत आयुष्यात संघर्ष करण्याचा प्रसंग त्यांच्यावर आला. अशांच्या मालिकेमध्ये मूर्तिजाचा उल्लेख हा करावा लागेल. भक्ती आणि विवेकांचा जीवनाचा सानिध्यात अतिशय उत्तम रीतीने मांडून नव्या पिढीच्या समोर ही पिढी काय होती आणि कशा पार्श्वभूमीतून पुढे आली, जगली आणि यशस्वी झाली याचे विचार अतिशय चांगल्या रीतीने केल्या. तुम्हा सगळ्यांच्या साक्षीने या ग्रंथाचं आत्मचरित्राचं विमोचन झालं असं या ठिकाणी मी जाहीर करतो आणि माझे ग्रंथाचे सांगतो. जोरदार टाळ्या वाजून आपण साहेबांना मनापासून धन्यवाद देऊया. आजचा कार्यक्रम जसं मी सांगितलं भाषणातही बोललो की मी आणि माझ्या परिवारासाठी हे फार भावनिक होतं. कारण बऱ्याच दिवसापासून या गोष्टी पेंडिंग होत्या आणि बाबाच्या उपस्थितीत त्यांची इच्छा पूर्ण करणं, इच्छा पूर्ण होणं, याला 3-4 वर्ष जवळपास लागली. त्यातला काही कालावधी करोनामध्ये गेला, त्याच्यानंतर काही कालावधी आमच्याकडनं लागला. पण शेवटी जशी वडिलांची इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी पवार साहेबांचं सहकार्य फार गरजेचं होतं, नाही तर ती इच्छा मी पूर्ण करू शकलो नसतो. आणि जेव्हा वेळ घ्यायला गेलो तर त्यांनी या इच्छेसाठी 2 मिनिटं सुद्धा न लावता मला वेळ दिली आणि त्यांनी वेळ दिला. त्यांच्यामुळे हे सगळं पूर्ण होऊ शकलं. त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करतो. आणि उशीर झालाय, पण जसं वडिलांची इच्छा होती त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न आम्ही केला. आता झाला की नाही माहिती नाही, पण बाबा जर बघत असतील तर प्रयत्न केला एवढा नक्की. मी भाषणातही सांगितलं की मी प्रेमाचा लाभार्थी आहे आणि प्रेमाचा लाभार्थीच राहील पवार साहेबांचं. मी असंही म्हटलं की मी फक्त साहेबांवर स्टेजवर असल्यामुळे साहेबांना साहेब म्हणतो, नाही तर मी काकाच म्हणून बोलतो आणि ते मला संतान म्हणूनच ओळखतात. त्याच्यामुळे आम्ही प्रेमाचेच लाभार्थी आहोत आणि शेवटपर्यंत प्रेमाचाच लाभार्थी आहोत. APN न्यूज सत्य आणि सकारात्मक.